प्राचीन कलियुगामध्ये सुदामा आणि कृष्णा यांची दोस्ती अभिप्रेत इतिहासकालीन रामायणामध्ये भागवत गीतेमध्ये अधोरेखित आहे आणि त्याच धर्तीवर आयुष्यमान भारत योजनेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर ओमप्रकाशजी शेटे साहेब आणि दिंडोरी या नगरीचे नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय बंडूजी खांडेकर यांची सुदामा आणि कृष्णासारखी जिवलग म्हणजे अशी मैत्री आहे की एकदम मैत्री म्हणायला म्हणजे काही अनंत रेषा पार करून जाणारी ही अधोरेखित दोस्ती. कारण कोणताही कार्यक्रम असो, सावलीसारखे सदैव ओमप्रकाशजी शेटे साहेब यांच्या सावलीला उभे राहणारे बंडूजी खांडेकर आणि त्यांच्या माध्यमातून जनसेवेच्या माध्यमातून ओमप्रकाशजी शेटे साहेब यांच्या नेतृत्वाला शोभेल असे काम करून बंडूजी खांडेकर सांगतात. आणि आज आपण लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून आपण आहोत बंडूजी खांडेकर यांच्याबरोबर. साहेब, कलियुगामध्ये सुदामा आणि कृष्णा यांची दोस्ती होती आणि त्याच दोस्तीला शोभेल अशी ओमप्रकाशजी शेटे साहेब आणि आपली दोस्ती याबद्दल काय सांगता? खरं तर मैत्री हे एक असं नातं आहे की त्या नात्याला सीमा नाही. ना जात, ना धर्म, ना गरिबी, ना श्रीमंती, ना छोटा ना मोठा. मैत्री ही मैत्री असते आणि मैत्रीचे अनेक उदाहरणं या समाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु डॉक्टर ओमप्रकाश शेटे साहेब आणि माझी मैत्री याच्यासाठी तुमच्यासारखे माणसं त्याला एक चांगलं नाव देतात, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. या दिंडोरी नगरमध्ये ज्यावेळेस ओमप्रकाशजी शेटे साहेब येतात त्यावेळेस त्यांची भेट घेण्याच्या अगोदर जे भेटायला साहेबांना आले ते अगोदर आपल्याला भेटतात, या मागील उद्देश काय? कुठल्याही ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयामध्ये जर गेलं तर सुरुवातीला त्याची नावनोंदणी करावी लागते. त्याप्रमाणे माझ्याकडं नावनोंदणी करायचं आणि सिनियरिटी लावायचं काम आहे. आणि म्हणून ते काम करण्यासाठी आल्याच्या नंतर लोक मला भेटतात आणि प्रत्येक माणसाची त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या प्रोटोकॉलनुसार मी आदरणीय साहेबांची भेट घालून देतो. आणि